प्रभाग क्रमांक 16 मध्ये आपण आहोत आणि भाजपाची एक भव्य पदयात्रा या ठिकाणी आहेत। प्रभाग क्रमांक 16 मधील जे उमेदवार आहेत भाजपाचे ते देखील आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर आज इथं आहेत आणि ते देखील आपली जी भावना आहे आणि जो काही प्रतिसाद आता मतदारांचा लाभतो आहे त्या संदर्भात बोलतील। सर्वप्रथम भाऊ, कशा पद्धतीचं वातावरण आहे आता या प्रभाग क्रमांक 16 मध्ये? प्रभाग क्रमांक 16 मध्ये सोलापूर शहरामध्ये सगळ्यात उच्चांकाने येणारा हा मतदारसंघ आहे। आमचे नगरसेवक सन्माननीय कमलापुरे साहेब आहेत आणि आज या ठिकाणी आमच्या पदयात्रेत उपस्थित राहिलेले धुत्तरगावकर, त्यानंतर खांडेकरताई, कराड, कदमताई, ही सर्व माणसं जी आहेत ती माणसं जोडणारी माणसं आहेत, म्हणून या पदयात्रेला एवढा मोठा प्रतिसाद मिळतोय। त्यातच काल पालकमंत्र्यांची सभा झाली, आपण त्यांची बाईक पण घेतलेली आहे। त्यातून संपूर्ण शहर हे भाजपमय झालेलं आहे। पालकमंत्र्यांचा उच्चांकन देवेंद्रदादाने केलेलं काम हे बघितल्यानंतर 75 पार भाजप करेल या शंका नाही। माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर आपल्या समवेत आहेत। धुत्तरगावकर साहेब, आपण दिलीप भाऊंशी बोललो, प्रभाग 16 बद्दल बोललो, तो एक आत्मविश्वास त्यांनी दाखवला। शहरातलं संबंध वातावरण कशा पद्धतीचं आहे? कारण तुम्ही सगळ्याच प्रभागात जाताय, तिथं वातावरण पाहताय। संपूर्ण शहराचा विचार केला तर 100% भाजपा हे लोकांनी ठरवलेलं आहे। यावेळेस इतरांना संधी मिळणार नाही। इतरांची जी स्पर्धा आहे ती स्वतःचं डिपॉझिट वाचवण्यासाठीची स्पर्धा आहे। भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या उमेदवारांना घवघवीत यश मिळेल। विशेषतः प्रभाग 16 मध्ये आपण आहोत। या प्रभाग 16चा जर विचार करायचा झाला तर इथं गेल्या वेळेस 50% यश आलं होतं। इथं मोची समाज मोठ्या प्रमाणात राहतो, जो मोची समाज मागच्या वेळेस काँग्रेसच्या सोबत होता, परंतु यावेळेस मोची समाज खूप मोठ्या संख्येनं भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहे। माननीय पालकमंत्र्यांनी मोची समाजाला विशेषत्वानं शब्द दिलाय की आम्ही DPDC मधून 2 कोटी रुपये मोची समाजच्या मोची भवनासाठी देऊ आणि त्याचबरोबर महिला बचत गटाच्या माध्यमातून या भागातल्या कष्टकरी माता भगिनींना, लाडक्या बहिणींच्या हाताला काम देण्यासाठी हा संपूर्ण पॅनल प्रयत्नशील आहे। महिला बचत गटाच्या माध्यमातून दिलीप भाऊ कोल्हे यांचं काम मोठं आहे। आमच्या श्वेताताई खरात यांचं सुद्धा काम मोठं आहे। त्यांच्या घरात पूर्वी नगरसेवक पद होतं, खांडेकरताई त्यांच्या घरात होत्या। रतिकांत कमलापुरेंसारखा एक सर्वसामान्य लोकांमध्ये मिक्स होणारा कार्यकर्ता आणि भारतीय जनता पार्टीच्या जवळपास 30-40 वर्षापासून तळागाळात रुजणारा कार्यकर्ता म्हणून संतोष कदम हे सगळ्यांना परिचित आहेत। त्यांच्या घरातल्या सौभाग्यवती कल्पनाताई कदम या सुद्धा आमच्या उमेदवार आहेत। एकूण जर विचार केला तर जसं दिलीप भाऊंनी सांगितलं, प्रचंड मताधिक्याने 16 नंबर प्रभागातले 4ही उमेदवार विजयी होतील। संपूर्ण सोलापूर शहरात सुद्धा 100% भाजपा हे लोकांनी ठरवलेलं असल्यामुळं भारतीय जनता पार्टीला यंदा अभूतपूर्व असं यश मिळेल याची पक्की खात्री वाटते। प्रभाग क्रमांक 16 मधून भाजपला अभूतपूर्व असं यश मिळेल असा विश्वास गुरुशांत धुत्तरगावकर, त्याचप्रमाणे उमेदवार असणारे दिलीप भाऊ कोल्हे यांनी व्यक्त केला। साहेब, मतदारांना आव्हान काय? भाजपने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी आणि पालकमंत्री यांनी सोलापूर शहराच्या विकासाच्या दृष्टीने, सोलापूर शहर हे गिरणगावाचं शहर असल्यामुळे गिरण्या बंद पडल्या, अनेक लोकांची वाताहत झाली, बिड्याचा व्यवसाय बंद झाला। त्यातून मार्ग काढण्यासाठी त्यांनी लखपती दीदीची योजना आणलेली आहे। त्यातून महिला सक्षम करण्याच्या दृष्टीने भाजपने उचललेलं पाऊल आहे आणि सोलापूर शहराला विकासाची गंगा वाहत असताना हे निवडणूक उमेदवाराच्या हातात राहिली नाही, कमळाच्या हातात गेलेली निवडणूक आहे। नमस्कार, मी रतिकांत कमलापुरे, मोर्चा समाज सोलापूर शहर जिल्हा युवक अध्यक्ष। आज प्रभाग क्रमांक 16 मधून आम्ही 4ही भाजपचे उमेदवार लढत आहोत। आजच्या आमच्या पदयात्रेमध्ये लोकांची प्रतिसाद आम्हाला चांगला मिळाला आहे आणि आजच्या पदयात्रेमध्ये म्हणून प्रमुख पाहुणे म्हणून आम्हाला गुरुशांतदादा धुत्तरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज या पदयात्राची सुरुवात आम्ही केलेली आहे। आणि मी निश्चित सांगतो, दादाने सांगितल्यासारखं ज्या मोची समाज ज्यांच्या पाठीशी राहते ते आमदार होते आणि ज्यांच्या पाठीशी प्रभाग 16 मध्ये मोची समाज राहतील ते पॅनल भरघोस मताने निवडून येतील, एवढंच मी गवाही देतो। थांबतो।
नक्कीच प्रभाग क्रमांक 16 मधील जे उमेदवार आहेत त्यांचा हा विश्वास आणि त्याच पद्धतीने गुरुशांत उत्तरकर यांचं आणखीन काही म्हणणं. विशेषत्वानं मध्यचे आमदार जे आहेत देवेंद्रदादा कोठे यांनी 1 वर्षाच्या आत जवळपास 150 कोटीचा निधी या सोलापूर शहरात आणला. इथल्या पाण्याच्या प्रश्नावर त्यांनी आवाज उठवला, इथल्या विमानसेवेवर त्यांनी आवाज उठवला, या झोपडपट्टीचा पुनर्विकास करण्याचा विषय त्यांनी मांडला. इथल्या IT पार्कच्या माध्यमातून तरुणांच्या हाताला काम देण्याचा प्रयत्न देवेंद्रदादा करतायत. हे सगळं पाहता लोकांना आपलं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी देवेंद्रदादांच्या पाठीशी आणि भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभं राहावं असं निश्चितपणे वाटतंय. आणि मी मतदारांना या निमित्तानं आवाहन करेन, येत्या 15 तारखेला कमळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून आपण सगळ्या उमेदवारांना, भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या उमेदवारांना प्रचंड मतानं विजयी करावं. प्रभाग क्रमांक 16 मधील भाजपाची ही जंगी पदयात्रा आणि या पदयात्रेच्या माध्यमातून एक जोरदार शक्ती प्रदर्शन या ठिकाणी होत आहे. श्वेताताई खरात ज्यांच्या घरातून म्हणजे यापूर्वी खांडेकर ताईच्या होत्या, तर त्या नगरसेविका होत्या. कालच्या फडणवीस दादांच्या भाषणामुळे आमच्या प्रभागामध्ये खूपच असा मोठा बदल घडल्यासारखं वाटतोय. आणि त्याचबरोबर काल संध्याकाळी आमची एक सभा झाली होती, त्यामध्ये देवेंद्र भाऊ आणि गोरेदादा आले होते. त्या बैठकीतून सगळ्यांना त्यांनी जे मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनातून सगळ्यांमध्ये इतकं वाटायला लागलं की बाबा आपण आता भाजपा सोडून जर दुसरीकडे गेलं तर आपला काय पर्यायच नाहीये. आणि भाजप हा एकच पक्ष असा आहे की आपल्याला सर्व काही संधी आपल्यासाठी जमा करून आपल्यासाठी आणून देणार आहे आणि आपण दुसऱ्या कुठल्याही पक्षाकडे न जाता आपण फक्त भाजपाच्याच पाठीशी राहणं हे योग्य आहे असं सगळ्यांची समजूत झालेली आहे. कल्पनाताई कदम भाजपाच्या आणखीन एक त्या प्रभागातील उमेदवार आहेत. संतोष भाऊ कदम यांच्या माध्यमातून या भागामध्ये मोठं सामाजिक कार्य झालंय आणि त्या कामाच्या जोरावरती त्या मतदारांसमोर जात आहेत. ताई, कशा पद्धतीचं वातावरण आज ही मोठी पदयात्रा कालचं जे आमचं सभा झाली ना त्यावरून एकच कळतं की पूर्ण परिसर भाजपमय झाला आहे. सगळ्या लाडकी बहीण उत्स्फूर्ततेने सगळ्या आमच्या साथी आहेत आणि त्यांच्यासाठी लखपती योजना जी आली आहे त्यातून त्यांना उद्योग मिळणार आहे, त्यांना सक्षम करणार आहोत, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणार आहोत. एवढंच सांगते. आता सगळं केंद्रात भाजप, राज्यात भाजप, आता सोलापुरातही भाजप. आमचे चारही उमेदवार पॅनल निवडून येणार आहोत. कल्पना कदम मॅडम यांचा हा संबंध विश्वास आणि प्रभागातली ही जी काही पदयात्रा आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात वातावरण ढवळून निघालेलं आहे आणि वातावरण भाजपमय अशा पद्धतीचं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. माझ्या समवेत महादेव मादगुंडे होते आणि हे संबंध चित्रीकरण त्यांनी केलेलं होतं. माझे सहकारी महादेव मादगुंडे यांच्यासह मी राजेश कुलकर्णी.